विद्यार्थी मित्रांनो, अँगल्स अँड पेयर्स ऑफ अँगल्स या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 16 आता आपण सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ही कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. इफ द सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री दे आर नोन ॲज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्या कोनांची जोडी कोटी कोनांची जोडी असते, म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची पेयर असते. या ठिकाणी आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ही कन्सेप्ट समजावून घेऊ. या आकृतीमध्ये दोन अँगल्स आहेत, अँगल AOD आणि दुसरा अँगल आहे अँगल DOB. हे दोन्ही ॲडजेसंट अँगल आहेत. त्यापैकी अँगल AODचं मेजर आहे 30 डिग्री आणि अँगल DOBचं मेजर आहे 60 डिग्री. या दोन्ही कोनांच्या मापांची आपण बेरीज केली 30 डिग्री प्लस 60 डिग्री तर ती 90 डिग्री येते. या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 90 डिग्री असल्या कारणाने ही जी पेयर आहे अँगल AOD अँड अँगल DOB ही कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची पेयर आहे. अँगल AOD अँड अँगल DOB आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. Each angle are said to be complements of the other. यातील हे दोन्ही कोन एकमेकांचे कोटी कोन आहेत. अँगल AOD is the complement of DOB. अँगल AOD हा अँगल DOB चा कॉम्प्लिमेंट आहे. त्याचबरोबर अँगल DOB हा अँगल AOD चा कॉम्प्लिमेंट आहे, म्हणजेच कोटी कोन आहे. या ठिकाणी दुसरी देखील एक कोनांची जोडी दिलेली आहे, अँगल POQ आणि दुसरा अँगल आहे अँगल ABC. या दोन्ही अँगलच्या मापांची आपण बेरीज केली 67 डिग्री प्लस 23 डिग्री. यांची जर आपण बेरीज केली तर ती देखील 90 डिग्री येते. म्हणून ही कोनांची जोडी देखील कॉम्प्लिमेंटरी अँगल्सची जोडी आहे. आता आपण प्रॉब्लेम सेट 16 सोडवूया. द मेजर ऑफ सम अँगल आर गिवन बिलो. राईट द मेजर ऑफ देअर कॉम्प्लिमेंटरी अँगल. काही कोनांची मापे दिलेली आहेत, त्यांच्या कोटी कोनांची मापं आपल्याला लिहायची आहेत. त्यापैकी पहिलं कोनाचं माप आहे 40 डिग्री. त्याच्या कोटी कोनाचं माप म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचं मेजर आपल्याला लिहायचं आहे. 40 डिग्री मेजर असलेल्या अँगलच्या कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचं मेजर आपल्याला माहीत नाही, त्यामुळे ते आपण x मानूया. लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 40 डिग्री बी x डिग्री. द सम ऑफ द मेजर ऑफ टू कॉम्प्लिमेंटरी अँगल्स इज 90 डिग्री. म्हणून आपण हे इक्वेशन लिहिलं 40 प्लस x इज इक्वल टू 90. या इक्वेशनमध्ये 40 ही संख्या आपण डावीकडून उजवीकडे आणणार आहोत, त्यामुळे त्याचं चिन्ह देखील बदलणार आहे. x इज इक्वल टू 90 मायनस 40. त्याची सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर येतं x इज इक्वल टू 50. द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 40 डिग्री इज 50 डिग्री. 40 अंश मापाच्या कोनाच्या कोटी कोनाचं माप आहे 50 अंश. दुसऱ्या कोनाचं माप आहे 63 डिग्री. या ठिकाणी देखील त्याच्या कोटी कोनाचं माप माहीत नाही, त्यामुळे ते आपण x डिग्री घेतलेला आहे. लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 63 डिग्री बी x डिग्री. कॉम्प्लिमेंटरी अँगलचा आपल्याला मेजर शोधायचा आहे. या ठिकाणी 63 डिग्री आणि x डिग्री ही कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेयर आहे, त्यामुळे त्या दोघांची बेरीज 90 डिग्री असणार आहे. हे इक्वेशन आपण सोडवूया. x इज इक्वल टू 90 मायनस 63. त्यामुळे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर आहे 27. द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 63 डिग्री इज 27 डिग्री. तिसऱ्या कोनाचं माप आहे 45 डिग्री. हा क्वेश्चन देखील याच पद्धतीने सोडवायचा आहे. त्याच्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर x डिग्री आपण घेतलं. त्या दोघांची बेरीज 90 डिग्री असणार आहे, कारण ती कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेयर आहे. इक्वेशन सोडूया. 45 हे डाव्या बाजूला आहेत, उजव्या बाजूला घेतल्यानंतर त्यांचं सबस्ट्रॅक्शन होणार आहे. x इज इक्वल टू 90 मायनस 45. देअरफॉर x इज इक्वल टू 45.
द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 45 डिग्री इज 45 डिग्री. चौथा क्वेश्चन आहे, त्यामध्ये अँगलचं मेजर दिलेलं आहे 55 डिग्री. लेट द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 55 डिग्री बी एक्स डिग्री. 55 अंश मापाच्या कोनाच्या कोटिकोनाचं माप आहे एक्स अंश. आपल्याला माहीत नसल्या कारणाने आपण एक्स डिग्री हे या ठिकाणी मेजर घेतलेलं आहे. हे दोन्ही कोटिकोन आहेत, त्यामुळे या दोघांची बेरीज असणार आहे 90 डिग्री. म्हणून हे आपण इक्वेशन लिहिलं 55 plus x is equal to 90. Therefore, x is equal to 90 minus 55. The complementary angle of 55 degree is 35 degree. त्यानंतर अँगलचं मेजर आहे 20 डिग्री. लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 20 डिग्री बी एक्स डिग्री. 20 डिग्री आणि एक्स डिग्री ही कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे, त्यामुळे त्यांची बेरीज असणार आहे 90 डिग्री. 20 plus x is equal to 90. x is equal to 90 minus 20. Therefore, x is equal to 70. The complementary angle of 20 degree is 70 degree. पुढील एक्झाम्पल, त्यामध्ये अँगलचं मेजर दिलेलं आहे 90 डिग्री. या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज देखील 90 डिग्रीज असणार आहे, कारण ही कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. इक्वेशन आपण सोडवलं, x इज इक्वल टू 90 मायनस 90. त्यामुळे 90 डिग्री मेजर असलेल्या अँगलच्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर आहे 0. द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 90 डिग्री इज 0 डिग्री. सातवं उदाहरण, त्या ठिकाणी अँगलचं मेजर दिलेलं आहे x डिग्री. x डिग्री मेजर असलेल्या अँगलच्या कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी y डिग्री असं मेजर त्याचं घेतलेलं आहे. x डिग्री आणि y डिग्री या दोन्ही अँगलची पेअर कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे, त्यामुळे यांची बेरीज देखील 90 डिग्री असणार आहे. x प्लस y इज इक्वल टू 90. आता आपल्याला y या अँगलचं मेजर हवं आहे, म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर आपल्याला हवं आहे. म्हणून आपण x ची बाजू बदलणार आहे. x आपण डावीकडून उजवीकडे घेतल्यानंतर त्याचं चिन्ह देखील बदलणार आहे. y इज इक्वल टू 90 मायनस x. आता या ठिकाणी 90 मधून x काही मायनस आपल्याला करता येत नाहीत, म्हणून y या अँगलचं मेजर असणार आहे 90 मायनस x. द कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ x डिग्री इज 90 मायनस x डिग्री. क्वेश्चन नंबर 2 is y minus 20 degree and y plus 30 degree are the measure of complementary angles. या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी अँगलची मापं दिलेली आहेत. पहिल्या अँगलचं माप आहे y minus 20 डिग्री आणि दुसऱ्या अँगलचं माप आहे y plus 30 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. मग त्या दोन कोनांची मापं प्रत्येकी किती आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 90 डिग्री असणार आहे, कारण ही कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर आहे. त्यामुळे आपण यांची या ठिकाणी बेरीज करू. द सम ऑफ द मेजर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 90 डिग्री. यांची या ठिकाणी बेरीज केली आणि ती बेरीज येणार आहे 90 डिग्री. सुरुवातीला आपण यांची बेरीज करताना लाईक टर्म आहेत त्यांच्या पण बेरीज करू. या ठिकाणी y आणि y यांची बेरीज होते 2y. या y च्या पुढे कोणताही कोफिशियंट नाही आहे, त्यामुळे त्याचा कोफिशियंट 1 असणार आहे. त्यामुळे हे 1y प्लस 1y या ठिकाणी 2y होणार आहेत. त्यानंतर -20 आणि +30 या दोन संख्यांमध्ये एका संख्येचं चिन्ह मायनस आहे, त्यामुळे त्यांची वजाबाकी होईल. 30 मधून 20 वजा झाले की त्यांचं उत्तर 10 येईल आणि या दोघांमध्ये मोठी संख्या 30 आहे, त्याचं चिन्ह प्लस आहे, म्हणून उत्तराला देखील इथे प्लस चिन्ह आलं. 2y plus 10 is equal to 90. आता आपण डावीकडील 10 या संख्येची बाजू बदलणार आहे, ते आपण उजवीकडे घेणार आहोत. 2y is equal to 90 minus 10. 10 या संख्येची बाजू बदलल्या कारणाने त्याचं चिन्ह देखील बदललेलं आहे. 2y is equal to 80. 90 मधून 10 मायनस झाल्यानंतर 80 हे आन्सर आपल्याला मिळतं. 2y यामध्ये मल्टिप्लिकेशनचं चिन्ह आहे, त्यामुळे आपण यातील 2 या डिजिटची जर बाजू बदलली तर या ठिकाणी डिवायडेशन होणार आहे. y is equal to 80 upon 2.
80 ला आपण 2 ने डिवाइड करणार आहोत. डिवाइड केल्यानंतर आन्सर येतं 40. दिलेल्या दोन कोनांमधील पहिल्या कोनाचं माप आहे y-20 डिग्री, y-20 डिग्री. y ची किंमत 40 आहे म्हणून y च्या जागेवर आपण 40 घेतले आणि 40 मधून आपण 20 वजा केले की आपल्याला पहिल्या कोनाचं माप मिळतं 20. त्यानंतर दुसरा अँगल आहे y+30 डिग्री. y ची किंमत 40 आहे आणि पुढे +30 आहेत म्हणून आपण 40 मध्ये 30 ऍड केले की आपल्याला दुसऱ्या अँगलचं मेजर मिळतं 70. 20 + 70 90 डिग्री होतात. त्यामुळे ही कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेयर आहे. द मेजर ऑफ द अँगल्स आर 20 डिग्री अँड 70 डिग्री रिस्पेक्टिव्हली. मुलांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 16 आपला सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिस सेट 17 आपण सोडवणार आहोत. धन्यवाद.